नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर। ऑगस्ट महिना चालू आहे आणि तूर उभारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत आहे। आजकाल आपल्या जमिनीतले सूक्ष्म जंतू जे आहे ते अतिशय कमी प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात झपाट्याने कमी झालेले रासायनिक खतांच्या वापरामुळे। त्यासाठी आम्ही काय केलं, परभणी विद्यापीठाचे जे शिफारसीत केलेले बायोमिक्स, ज्यामध्ये 14 प्रकारच्या जीवाणूंचे मिश्रण आहे, आणि माऊफंग नावाचं ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे ट्रायकोडर्मा यूज केलेले आहेत, याची आम्ही एक ड्रिंचिंग घेतली। पाहूया याचे रिझल्ट कम चालवून कसे मिळतात ते। परंतु हे विद्यापीठाने बनवले आहे तर याचे चांगलेच असणार। यावर्षी आम्ही तुरीला ड्रिंचिंग करण्याचे ठरवले, तसे आम्ही दरवर्षी करतो। पाहूया त्याचे रिझल्ट। ज्यावेळेस तूर फुलोरा अवस्थेत येते, शेंगा अवस्थामध्ये येते, त्यावेळेस तूर उभारण्याचे प्रमाण हे जास्त वाढते। काही ठिकाणी खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात झाडं वाळतात, मरतात, झाडाला काहीच येत नाही। त्यासाठी ही ड्रिंचिंग अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही ड्रिंचिंग करत आहे। यावर्षी पावसाळा कमी जास्त प्रमाणात आहे, तूर उभारण्याचे प्रमाण तसेही जास्त राहील। त्यासाठी लवकरात लवकर ड्रिंचिंग करून घ्यावे। धन्यवाद।